केवळ नोटरी प्रतिज्ञापत्र याचिकेच्या आधारावर प्रतिवादी टेंडर नाकारू शकत नाही. याचिका मंजूर करण्यात आली आहे. प्रतिवाद्याला टेंडर स्वीकारण्याचे निर्देश देण्यात येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व नोटरी वकील बांधवांसाठी आहे आणि त्यासोबतच त्या सर्व नोटरी पक्षकारांसाठी आहेत ज्यांचा नोटरी दस्ताबद्दल, नोटरीच्या ॲफिडेव्हिट बद्दल गैरसमज असतो. त्या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. तो महत्त्वाचा विषय, त्यातला सर्वात महत्त्वाचा विषय असा असतो की नोटरी ॲफिडेव्हिट्स. बरीचशी कार्यालये असतील, बरेचशा ठिकाणी जे आहेत ते नोटरी ॲफिडेव्हिट जे आहे ते चालत नाही असं म्हटलं जातं आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडून आपण ॲफिडेव्हिट करून आणा असं म्हटलं जातं. त्या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय जो आहे तो नुकताच आलेला आहे. त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि अपेक्षा करतो की हा व्हिडिओ सर्व जे वकील आपले बांधव आहेत, नोटरी बांधव, त्यांच्यासाठी आणि पक्षकारांसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. तर आपण जर ही जी केस आहे ती 8 मे 2025 रोजी न्यायनिर्णित करण्यात आलेली आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे. तर या केसच्या संदर्भाने आपण सर्वात अगोदर या केसमधील पक्षकारांची नावे जाणून घेऊया, म्हणजे जेणेकरून हा जो केस लॉ आहे तो आपले जे नोटरी वकील बांधव आहेत त्या सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. तो केस लॉ ते पक्षकारांना देऊ शकतील. पक्षकार सुद्धा संबंधित ऑफिसला हा केस लॉ जो आहे माननीय उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय तो ते त्या ठिकाणी दाखवू शकतील, ज्याच्यामुळं ॲफिडेव्हिट बद्दलचे जे गैरसमज आहेत किंवा ॲफिडेव्हिट नोटरी पुढचं चालत नाही असं जे अधिकारी म्हणतात त्यांना हे दाखवता येईल. तर पार्टीचं नाव जे आहे ते अमोल सुरेशराव ढाके, अमोल सुरेशराव ढाके विरुद्ध विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं पार्टीचं नाव आहे. मी नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय, अमोल सुरेशराव ढाके विरुद्ध विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. रीट पिटिशन नंबर आहे 2353/2025. रीट पिटिशन नंबर 2353/2025. निकालाची तारीख आहे 8 मे 2025. तर या महत्त्वपूर्ण अशा केसमध्ये काय हकीकत होती, त्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि नोटरी वकिलांना जे पक्षकार प्रश्न विचारतात, विशेषतः प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने की नोटरी पुढे केलेलं जे प्रतिज्ञापत्र आहे ते काही ऑफिसमध्ये कुठल्या चालेल का, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट पुढंच पाहिजे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती या न्यायनिर्णयामध्ये आहेत. त्यामुळं व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला सविस्तरपणे याबाबतची माहिती होईल, केस काय होती हे समजेल, त्यावर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय न्यायनिर्णय दिला हे सुद्धा आपल्याला समजेल. तर या केसमधील ज्या फॅक्ट्स होत्या त्या फॅक्ट्स मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो की जो पिटिशन केलेलं होतं पिटिशनर यांनी, म्हणजेच अमोल ढाके यांनी, तर त्यांनी पिटिशन जे केलं होतं ते एक जो आदेश केलेला होता, ह्या रिस्पॉन्डंट जे होते त्या विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संबंधित अधिकारी यांनी एक आदेश केलेला होता 15/4/25 आणि त्या आदेशाद्वारे हे जे पिटिशनर होते यांनी एक टेंडर भरलेलं होतं शासकीय कामाचं. आणि त्या शासकीय कामाच्या टेंडरच्या अटीमध्ये अशी एक मुख्य अट होती की त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं पाहिजे. आणि हे जे पिटिशनर होते या पिटिशनरनी एक अंडरटेकिंग नोटीस होती, अंडरटेकिंग इश्यू केलं होतं गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंटनी, म्हणजे कलरिंग करायचं होतं, रिपेअरिंग करायचं होतं. YPC डिव्हिजन बिल्डिंग जी होती, सर्कल ऑफिस बिल्डिंग, वर्धा बॅरेज, हेडगाव येथील लिफ्ट इरिगेशन स्कीम अंतर्गत. तर त्याचं ते काम होतं, ज्याची रक्कम सुद्धा मोठी होती त्या टेंडरची आणि 6 महिन्यामध्ये ते काम कंप्लीट करायचं वगैरे त्या टेंडरच्या अटी शर्ती होत्या. आता हे जे पिटिशनर होते हे त्या टेंडरमध्ये इंटरेस्टेड होते आणि त्यांनी सुद्धा ते टेंडर भरलं. आणि जे इरिगेशन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्या डिपार्टमेंटचे, तर त्यांनी त्यांचं टेंडर डिस्क्वालिफाय केलं. ते टेंडर या मुद्द्यावर डिस्क्वालिफाय केलं की त्या टेंडरमध्ये जे आहे ते असं म्हटलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्या समक्ष 100 रुपयाच्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावं. म्हणजे त्यांनी त्या टेंडरमध्ये लिहिलेलं होतं, कुणापुढं द्यावं म्हणून लिहिलेलं होतं,
म्हणजे ते ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र जे आहे ते कुणापुढे असावं, तर एक्झिक्युटिव्ह किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्यापुढं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट द्यावं असं त्याच्यामध्ये अट होती. आणि हे पिटिशनर जे होते ज्यांनी टेंडर भरलेलं होतं तर त्यांनी सुद्धा ॲफिडेव्हिट केलेलं होतं, पण त्यांचं जे ॲफिडेव्हिट होतं ते नोटरी पब्लिक जे आहेत, जे महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले असतात, जे सेंट्रल गव्हर्नमेंटने नियुक्त केलेले असतात, त्यांना विशेष पॉवर्स दिलेले असतात. करारपत्र जे आहेत ते नोंदवण्याच्या संदर्भामध्ये, ॲफिडेव्हिट्स करण्याच्या संदर्भामध्ये, डॉक्युमेंट्स नोटिंग करण्याच्या संदर्भामध्ये, तर त्यामध्ये ॲफिडेव्हिटचे सुद्धा पॉवर जे आहेत ते नोटरी पब्लिक यांना आहेत. तर हे जे पिटिशनर होते यांनी नोटरी पब्लिक यांच्या पुढं हे ॲफिडेव्हिट केलेलं होतं आणि ते त्यांच्या त्या फाईलला सबमिट केलेलं होतं. आता ज्यावेळी हे सगळे डॉक्युमेंट त्यांनी दिले, 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरवर नोटरी पुढे ॲफिडेव्हिट करून दिलं, प्रिस्क्राईब्ड जे फॉर्म होता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद करून ते दिलं, आणि टेंडर जे त्यांचं होतं त्या टेंडरमध्ये असं म्हटलेलं होतं की या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर करा, आणि ॲफिडेव्हिट जे नोटरी पब्लिक यांच्यासमोर केलेलं होतं ते केवळ नोटरी पब्लिक यांच्या समक्ष ॲफिडेव्हिट केलं. या मुद्द्यावर त्यांचं जे टेंडर आहे ते टेंडर त्यांना नाकारण्यात आलेलं होतं शासनाकडून. तर त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला दोन्ही पक्षांचा, आणि सबक्लॉज 7 क्लॉज 6 जो कंडिशनचा होता त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं ते हे करताना रिजेक्ट करताना की 13(6) सबक्लॉज 7, if the applicant does not submit the statement second affidavit before the district executive magistrate on stamp paper 100 ओनली असा तिथं क्लॉज होता. म्हणजे कुणासमोर करायचं हा त्या ठिकाणी स्पेसिफिक क्लॉज लिहिलेला होता की एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट समोरच असावं, आणि या पिटिशनरनी नोटरी समोर ॲफिडेव्हिट केलेलं होतं. आता हे जर पाहिलं सगळ्या कंडिशन्स वगैरे, तर माननीय उच्च न्यायालयाने या केसमध्ये डिस्कशन करताना आर्ग्युमेंट जे झालेलं आहे पिटिशनरचं त्याचा उल्लेख केलेला आहे की अकॉर्डिंग टू द पिटिशनर द गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणजे GR जो आहे 18/10/23चा त्याच्यामध्ये प्रोसिजर दिलेलं होतं की टेंडरचं काय प्रोसिजर असायला पाहिजे, त्या संदर्भातला तो GR आहे की टेंडर कशा प्रकारे घ्यावं मागवावं, त्याच्या अटी शर्ती काय असाव्या, आणि त्याप्रमाणे क्लॉज 15.1 जो आहे त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब म्हणजे तो त्याच्यामध्ये नमूद काय केला होता, दॅट द ॲफिडेव्हिट टू बी सबमिटेड बिफोर द डॉक्युमेंट अपलोडेड along with the tender so as to justify the qualifications are true and correct and does not provide for it to be sworn before the executive or district magistrate. He would claim the tendering authority has changed the said condition and in any such non-compliance of the condition is curable defect once the affidavit sworn before the notary was submitted. आता हे रिस्पॉन्डंटचे वकील जे होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांचं टेंडर जे आहे ते चालू शकत नाही, कारण ते त्या टेंडरच्या अटीमध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्यापुढे ॲफिडेव्हिट पाहिजे होतं, आणि पिटिशनरचं ॲफिडेव्हिट जे आहे ते नोटरी यांच्यापुढे होतं. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी हे सगळे सबमिशन्स दोन्ही पक्षकारांचे झाले माननीय उच्च न्यायालयापुढं, तर त्यावेळी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे नोटरी ॲफिडेव्हिट आहे ते पाहिलं, आणि त्याच्यामध्ये उल्लेख करत असताना असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की सच ॲफिडेव्हिट वॉज स्वॉर्न बाय द पिटिशनर बिफोर द नोटरी अँड नॉट बिफोर द एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असं जे म्हणणं होतं त्यांचं रिस्पॉन्डंटचं त्याचा संदर्भ दिला, आणि टेंडरच्या ज्या अटी शर्ती वगैरे या सगळ्याबद्दल डिस्कशन करून सेक्शन 8 जो आहे नोटरी ॲक्टचा तर त्याच्याबद्दल सुद्धा फंक्शन्स जे आहेत नोटरीचे त्या अनुषंगानं जे आहे ते डिस्कशन केलं की नोटरींना कोणकोणते पॉवर आहेत, कोणकोणते अधिकार आहेत, आणि नोटरी कोणकोणती कामं जी आहेत ती करू शकतात, आणि जे नोटरीला पॉवर्स आहेत म्हणजे नोटरीची जी कार्य आहेत फंक्शन्स आहेत नोटरींचे अधिकार जे आहेत त्यांचे, तर त्याच्यामध्ये शपथ देणं किंवा शपथपत्र नोंदवणं ही सुद्धा एक त्यांचं फंक्शन दिलेलं आहे, त्यांचं कार्य दिलेलं आहे. म्हणजे नोटरी हे कॉम्पिटंट पर्सन आहेत जे ॲफिडेव्हिट नोंदवू शकतात. त्यामुळं पिटिशनरनं नोटरीच्या समोर ॲफिडेव्हिट नोंदवलं आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर नोंदवलं नाही, या मुद्द्यावरून जे आहे ते
नोटरी पुढचे ॲफिडेविट जे आहे ते ग्राह्य धरता येणार नाही, असं म्हणता येणार नाही, असं या न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि नोटरी ॲक्टबद्दल सुद्धा सविस्तर जे आहे ते डिस्कशन केलेलं आहे. आणि पिटिशनरने जे फॉर्म 6 मध्ये नॉन ज्युडिशियल स्टॅम्पवर ॲफिडेविट दाखल केलेला आहे, त्याच्यावर नोटरीची सही आहे, त्याच्यावर नोटरीचा शिक्का आहे, तिथं जे पिटिशनर आहेत त्यांची सही आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचं कंप्लायन्स जे आहे ते त्या ॲफिडेविटमध्ये केलेलं आहे, जे एका ॲफिडेविटमध्ये करणं गरजेचं असतं असं म्हटलेलं आहे. आणि जे पॉवर्स आहेत, म्हणजे द पॉवर्स एक्झरसाइज्ड बाय द एक्झिक्युटिव्ह ऑर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ टेकिंग द ॲफिडेविट फ्रॉम अ पर्सन ॲडमिनिस्टरिंग द ओथ आर सिमिलर टू द पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द नोटरी अंडर द ॲक्ट 1952. असं म्हटलेलं आहे की ॲफिडेविटच्या बाबतीमध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना शपथ देण्याचे आणि प्रतिज्ञापत्र नोंदवण्याचे जे पॉवर्स आहेत तेच पॉवर्स जे आहेत ते नोटरी पब्लिक यांना सुद्धा आहेत, असं यामध्ये न्यायनिर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, द फॅक्ट रिमेन्स दॅट अ पर्सन हू डज नॉट इंटेंड टू स्टेट ऑन ओथ कॅन स्टेट समथिंग ऑन अफर्मेशन अँड सच ओपिनियन is confirmed on the person who is giving the affidavit or giving the oath by virtue of statute. In such an eventuality, it has to be inferred that there is a substantial compliance of the tender condition. माननीय उच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की जी टेंडरची जी पूर्तता करण्याची अट होती तर ती या पिटिशनर यांनी केलेली आहे, कारण त्यांनी नोटरी पुढचं ॲफिडेविट दिलेलं आहे. आणि ज्याला आपल्याला नाकारता येणार नाही, ॲक्सेप्ट आम्ही करत नाही आणि तुम्ही नोटरी पुढचंच दिलेलं आहे, एक्झिक्युटिव्ह किंवा जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत त्यांच्या पुढे ॲफिडेविट केलेलं दिलं नाही, नोटरी पुढचं चालत नाही, आपल्या साध्या भाषेमध्ये बोलायचं तर असं जे गव्हर्नमेंटनी म्हणलेलं होतं ते नाकारलेलं आहे. नोटरी पुढचं ॲफिडेविट सुद्धा कायद्याने टेंडरच्या प्रक्रियेमध्ये चालू शकतं असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की कंडिशन जी आहे ती फुलफिल केलेली आहे, त्यामुळं या टेंडरमधून पिटिशनरला डिस्क्वालिफाय करता येणार नाही. आणि जे त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट यांनी जे काही केस लॉस दिलेले होते की हे ॲफिडेविट चालणार नाही वगैरे, तर त्याचाही विचार केलेला आहे. परंतु माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे की the executive district magistrate are appointed under the criminal law and it is not any special powers are conferred on the executive district magistrate while giving the oath affirmation to that effect. म्हणजे हे जे आहे हे सगळ्यांचे ॲफिडेविटच्या संदर्भातले पॉवर्स मी आपल्याला एक शॉर्टमध्ये सांगत आहे. आपण जे वकील मित्र आहेत ते पूर्ण हे जजमेंट वाचू शकता, जे पक्षकार आहेत त्यांच्यासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये समजावं म्हणून मी हे एकदम शॉर्टमध्ये सांगत आहे. तर त्याच्यामध्ये शेवटी जे आहे ते या पिटिशनरचं जे पिटिशन होतं की जे टेंडर त्यांचं नाकारलं, डिस्क्वालिफाय केलं, त्याच्या विरुद्ध जे माननीय उच्च न्यायालयामध्ये टेंडर त्यांनी त्यांचं नाकारलं म्हणून केलेलं जे पिटिशन होतं गव्हर्नमेंटनी नाकारलं म्हणून, तर ते पिटिशन जे आहे ते मंजूर केलेलं आहे. म्हणजे या माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. आणि केस लॉ सुद्धा मे मधला आहे, म्हणजे जास्त काही जुना नाही, रिसेंट केस लॉ आहे. त्याची तारीख आत्ताच मी सांगितली 8 मे 2025 आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की ॲफिडेविट हे केवळ नोटरीनं केलेलं आहे म्हणून ते नाकारता येणार नाही. आता ही केस होती टेंडरच्या प्रक्रियेच्या संदर्भातली, परंतु नोटरी यांना ॲफिडेविटच्या संदर्भामध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्यासारखेच पॉवर्स आहेत. त्याच्यामुळं केवळ नोटरी पुढे ॲफिडेविट केलेलं आहे म्हणून शासनाचे कोणतेही अधिकारी जे आहेत हे त्या ॲफिडेविटला नाकारू शकत नाहीत, किंवा अशा प्रकारचं एखादा आपण टेंडर भरलेला असेल तर ते टेंडर डिस्क्वालिफाय करू शकत नाहीत त्या व्यक्तीला की तुम्ही अमुक ठिकाणीच ॲफिडेविट केलं पाहिजे आणि नोटरी पुढे केलं त्यामुळे आम्ही तुमचं ग्राह्य धरणार नाही असं त्यांना म्हणता येणार नाही. हा या निकालाचा संपूर्ण सारांश आहे, निष्कर्ष आहे. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ सर्व नोटरी वकील मित्रांसाठी आणि नोटरी वकील मित्रांना जे पक्षकार प्रश्न विचारतात की नोटरी पुढचं ॲफिडेविट चालतं का, तर त्याच्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामार्फत आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आणि हा केस लॉ सुद्धा आपल्या सर्व नोटरी वकील बंधूंनी जवळ संग्रही ठेवावा. जर पक्षकारांना कोणाला अशा प्रकारच्या अडचणी येत असतील
की ॲफिडेव्हिट जे आहे ते शासकीय कार्यालयामध्ये ग्राह्य धरलं जात नसेल तर त्यांना हा केसला द्यावा, कारण या केसची फॅक्ट टेंडरच्या अनुषंगानं होती म्हणून टेंडरबद्दल लिहिलेलं आहे. परंतु नोटरी पुढं केलेलं जे ॲफिडेव्हिट असतं ते सुद्धा कायदेशीर असतं, ते ग्राह्य धरलं जातं, ते कायद्यानंच असतं आणि ते नाकारता येत नाही. हे स्पष्ट अशा कायद्यामध्ये तरतुदी आहेत ज्याचा उल्लेख सुद्धा या केस लॉमध्ये आहे. आणि जे पक्षकार मित्र आहेत, जे ज्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस झालेले आहेत किंवा होऊ शकतात भविष्य काळामध्ये, त्यांनी सुद्धा हा न्यायनिर्णय संग्रही ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि जर आपल्याला कुणी शासकीय अधिकाऱ्यांनी जर अडवलं की नोटरी पुढचा ॲफिडेव्हिट चालत नाही तर त्यांना आपण हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय दाखवू शकता की नोटरींना सुद्धा तेवढेच पॉवर्स आहेत, इक्विव्हलंट पॉवर्स आहेत ॲफिडेव्हिटच्या बाबतीमध्ये. आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला एक कलरचं स्टारचं हाईप नावाचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. विशेषतः मी सर्व नोटरी बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाचे जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप्स असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण शेअर करा. याची लिंक आपण स्टेटसला ठेवा. आणि पक्षकार जे बंधू भगिनी आहेत, आपले सर्व फॉलोअर्स आहेत, सर्व व्ह्युअर्स आहेत, ज्याने अजून फॉलो केलेलं नसेल तेही सर्व व्ह्युअर्स, तर त्यांनी सुद्धा या व्हिडिओला शेअर करा. म्हणजे काय होईल की एक छोटा प्रॉब्लेम असतो, एक छोटी शंका असते, आपल्या एखाद्या शेअरमुळं त्या समोरच्या व्यक्तीचं सुद्धा काम होऊन जाऊ शकतं आणि आपल्या सुद्धा ज्ञानामध्ये भर पडते. धन्यवाद.